राजकारणी हा शब्द शरद पवार यांच्या बाबतीत मला मान्य नाही. कारण ते केवळ राजकारणी नाहीत. राजकारणी लोकांचे फक्त पुढच्या निवडणुकांचं लक्ष असतं, पण शरद पवार यांचं समाज विकासाकडे लक्ष असतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीचा आदरभाव आहे. कारण ते पक्षातील नेते आहेत. प्रचंड वाचनातून घडलेले ते व्यक्तिमत्व आहे. अशा भावना शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागातर्फे आयोजित समारंभात शरद पवार अ मास लीडर या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, काँग्रेस नेते डॉक्टर पतंगराव कदम, सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, संस्थेचे संचालक डॉक्टर अनिल पाटील, ॲडव्होकेट राम काडंगे, विजय कोलते यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. राजकारणात दूरदृष्टी असलेले नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं. पण केवळ राजकारण नव्हे तर वेगवेगळ्या विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास आहे, असे मतही माशेलकर यांनी यावेळी व्यक्त केलं. दुसरा भाग म्हणजे त्यांना विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा केवढा गाढा अभ्यास होता हे मी पाहिलेलं आहे. एकदा ते मला बारामतीला घेऊन गेले. काय झालं, आम्ही दिल्लीहून पुण्याला येत होतो आणि प्लेनमध्ये ते डॉक्टर कलाम त्यांना घेऊन चाललेले होते बारामतीला. कारण त्यांनी अनेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजीमध्ये संस्था अनेक प्रयोग त्यांचे चाललेले होते. मला म्हणाले मी तुलाही घेऊन जाणार. आणि मला आठवतं आम्ही पुण्यातनं बारामतीला गेलो. 2.5 तासांचा प्रवास होता आणि मला आठवतं त्याच्यामध्ये आमची फक्त चर्चा टेक्नॉलॉजीवर झाली बरं का. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, मी स्वतःला टेक्नॉलॉजी एक्सपर्ट समजत होतो, पण त्यांनी अत्यंत खोलात जाऊन इतक्या नवीन गोष्टींची मला माहिती दिली. मी शेवटी उत्तराखंडला हात जोडले आणि म्हटलं तुम्ही माझे गुरु. बारामतीला गेल्यानंतर यशवंतराव चव्हाणांकडून प्रेरणा घेऊन पवार राजकारणात आले. त्यांच्यात जबरदस्त आत्मविश्वास आहे. त्यामुळे ते राज्याचाच नव्हे तर देशासमोरील विविध प्रश्नांना सामोरे गेले. संघर्षातून सुरू असलेला त्यांचा प्रवास अनेकांनी प्रेरणादायी घेतला, असे मत पतंगराव कदम यांनी यावेळी व्यक्त केलं. परवाच गेल्या आठवड्यामध्ये आष्ट्याला 160 वर्ष झाली. नगरपालिकेला त्याआधी मी तिथं होतो कार्यक्रमाला. मी जाहीरपणाने सांगितलं, तिसरी आघाडी करण्याचा पहिला प्रयत्न तुमचा होता या देशात. ममताशी, जयललिताशी, लालूशी, सगळ्याशी, मुलांशी तुमचे संबंध होते. आता परत तुम्हाला मला सल्ला देण्यात माझी तपश्चर्या नाही आणि तुमच्यापेक्षा मी मोठा नाही, पण माझं मत आहे तिसऱ्या आघाडीची परत जुळवाजुळवी करून तुम्ही त्याचं नेतृत्व करण्याची गरज आहे. मिळायचं असेल ते कधी मिळेल आणि काय मिळायचं राहिले नाही, थोडकं राहिले, एकच राहिले. अशा प्रकारचा आपला नेता. कौटुंबिक आठवणींना उजाळा देऊन प्रतापराव पवार यांनी शरद पवार अ मास लीडर हे पुस्तक नव्या पिढीसाठी मार्गदर्शन ठरणार असंही त्यांनी व्यक्त केलं. नाटककालीन 1000 रुपये त्यावेळी मिळवून दिले. हे प्रश्न सोडवणं आणि त्याच्याकरता प्रयत्न करणं हा त्यांचा स्थायीभाव होता, जो मी स्वतः अगदी लहानपणापासून अनुभवला. मी त्यात काही बाबतीमध्ये प्रमाणात सहभागी पण होतो सुरुवातीच्या काळामध्ये. दुसरं मी नेहमी त्यांच्या बाबतीने पाहिलं की राजकीय व्यक्ती आहे, मतप्रणाली वेगळ्या असतात हे आपण समजून घेतो. कठोर टीका होते, स्तुती पण होते, पण काही वेळा खोटे आरोप केले जातात. अगदी खरणासारखा माणूस जर घेतला आपण तर त्याच्याबद्दलही शरदांनी कधी अनुद्गार काढले नाही आजतागायत. कितीही टोकाचा विरोध करणारा माणूस असो, त्याच्याबद्दल वाईट बोललेलं मी आजतागायत त्यांच्याकडून ऐकलेलं नाही आहे. ते त्या बाबतीमध्ये म्हणते की ही त्यांची मतं आहेत आणि आपण त्याला कामातनं आपल्या विचारातनंच प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आणि मला वाटतं हा त्यांचा फार मोठा गुण आहे. ते टीकेमुळं किंवा आरोपांमुळं, विशेषतः खोट्या आरोपांमुळं मुळीच ते ढगमगून जात नाही. आणि त्यामुळं आमच्या ज्या गप्पा होतात त्या राजकारण अतिशय कमी होतात. आम्ही दिवाळी सगळेजण जमतो घरी. गेल्या आमच्या 40-50 वर्षाची परंपरा आहे. कुठल्याही कितीही अडचण असते ते दिवाळीला घरी असलंच पाहिजे हा एक नियम आहे. म्हणजे आता मला सांगायला हरकत नाही पब्लिकली की शहरांच्या 3ही फंक्शनला मी असणार नाही, मी अमेरिकेत आहे, पण मी ते टाळू शकतो पण दिवाळी टाळू शकत नाही. इतकं ते एक संकेत आमच्या घरामध्ये आहे. आणि त्याचा परिणाम होता की मग 3-4 दिवस तरी आम्ही वर्षाचे 3-4. भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पतंगराव कदम,
समारंभाचे प्रमुख पाहुणे, विधानसभेचे भूतपूर्व अध्यक्ष माननीय दिलीपराव वळसे पाटील, संस्थेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल पाटील साहेब, श्री प्रतापराव पवारजी, पुण्यनगरीचे महापौर दत्तात्रय धनकवडे समावेश केलेला आहे. आणि पवार साहेबांचा हा इतिहास वाचताना महाराष्ट्रातल्या सामाजिक, सांस्कृतिक, कृषीविषयक, आर्थिक, सांस्कृतिक ह्या सगळ्या चळवळीचा आणि महाराष्ट्राच्या जीवनाचा इतिहास या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न कांडगे साहेबांनी केलेला आहे. म्हणून महाराष्ट्र कसा घडला, पवारसाहेब कसे घडले हे सांगत असताना महाराष्ट्र कसा घडला हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. विशेषतः शरदरावजी पवार साहेबांनी सत्तेमध्ये आल्यानंतर यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा जो विचार होता की 80% समाजकारण करा, 20% राजकारण करा, तंतोतंत आपल्या जीवनामध्ये पाळण्याचा प्रयत्न आदरणीय पवार साहेबांनी केला आहे. त्यांची धारणा अशी होती की ज्या देशातल्या महिला पुढं जातील तो देश पुढं जाईल. आणि म्हणून महिलांचं आरक्षण देणं, त्यांचं सबलीकरण करणं, त्यांना मालमत्तेमध्ये वाटा देणं, उपेक्षित घटकांना न्याय देणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा कृषी विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठाला देऊन महाराष्ट्रातल्या दलित, आदिवासी, उपेक्षित सर्व समाजाला आधार देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. मानतो पवार साहेबांच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीनं काही आपण विविध कार्यक्रम करणार आहोत. त्यातली कालच त्याची सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं 2025 साली महाराष्ट्र कसा असणार आहे याची एक 14 लेक्चर सिरीज किंवा चर्चासत्र महाराष्ट्रभर आयोजित केलेली आहेत. त्यातलं 12वं चर्चासत्र शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र 2025 साली कुठं असेल त्याचं काल आपण संस्थेच्या वतीनं तो एक चर्चासत्र घेतलं. आजचा हा दुसरा प्रकाशन आहे. याच्या व्यतिरिक्त पवार साहेबांचे 1989 सालापासून पवार साहेब अध्यक्ष झाले. 1989 ते 2015 पर्यंत पवार साहेबांनी 9 मेला रयत शिक्षण संस्थेच्या अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं जे भाषण होतं ह्या सर्व भाषणाची आपण एक पुस्तिका काढतोय. तसंच सन्माननीय काही व्यक्तींची आपण लेखी घेतोय आणि त्याची पुस्तिका लवकरच प्रकाशित करतोय. पवार साहेबांच्याच या सर्व भाषणाच्या DVD सुद्धा आपण प्रकाशित करतोय. संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 75 साहेबांना वर्ष झाली म्हणून 75 मिनी सायन्स सेंटर्स आपण डेव्हलप करतोय. किंबहुना त्याची तयारी पूर्ण झाली म्हटलं तरी चालेल. 50 सायन्स सेंटर साहेबांचं स्वप्न होतं या रयत शिक्षण तंत्रज्ञानाकडे तंत्रज्ञानाकडे वळलं पाहिजे म्हणून यंदा आपण 75 ठिकाणी सायन्स सुरू करण्याचा आपण निर्धार केलेला आहे. त्याची तयारी आपण पूर्ण केलेली आहे. साहेबांनीच त्यांचं मतदारसंघातलं गाव एनकुळ म्हणून दत्तक घेतलेलं आहे. हे गाव सुद्धा जिथं आपलं विठ्ठलरामजी शिंदे